अशी कुठली बाईक नाहीये जी रोडवरती आहे आणि जी इथे नाहीये. ब्रो भाई म्हणजे बाइक फेल है यार या स्कूटर समोर. इसमें और इसमें 19-20 का फरक है. अरे 19 लाख का फरक है. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे भाई. सगळे आनंदी राहा, हसत खेळत राहा आणि फिरत राहा भाई. आता तर प्रॉपर रायडिंग सीझन चालू झालाय, विंटर चालू झालाय भाई. जसं आपण पावसाळ्याचा आनंद घेतला तसा मस्त या विंटर सीझनचा पण आनंद घ्या. सो मित्रांनो, आतापर्यंत आपण सकाळचे जेवढेही राईड्स केले तर मोस्टली आपले मॉर्निंग राईड्स जे होते हे आपण होंडासोबतचे केले होते. होंडाचे ब्रेकफास्ट राईड होते. पण आजची जी आपली ब्रेकफास्ट राईड आहे मित्रांनो, ही IVWची ब्रेकफास्ट राईड आहे. इंडिया बाईक वीक, जे मेनली आपल्याला डिसेंबरमध्ये गोव्याच्या वॅगेटरमध्ये जे दरवर्षी फंक्शन असतं, ह्यावर्षी आहे डिसेंबरचं काय होतं ते पुढे बघू आता. सो आता तरी मित्रांनो त्यांची मुंबईची राईड आहे आणि भाई स्टार्टिंग पॉईंट आपल्याला भलतीकडेच जायचं. स्टार्टिंग पॉईंट माझा आजचा आहे नवी मुंबई हेडक्वार्टर्स जे नगरपालिकेचं आहे तेच ऑलमोस्ट इकडनं जवळजवळ 1.5 तास आहे, वाशीला आहे ते. सो आता मी माझ्या घरातनं निघालो आहे फायनली किती वेळानंतर. म्हणजे मला वाटतं या वर्षामध्ये असं हे जॅकेट वगैरे घालून बोटावरती मोजता येईल एवढ्याच वेळेवरती हा प्रवास घडला आहे. पण ठीक आहे, आपल्याला जे समोर येतं ते फेस करत 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 आपण एक्सप्लोर करत, म्हणजे म्हणतात ना फक्त राईट डेस्टिनेशन नाही, आयुष्यही एक्सप्लोर करत, आयुष्यातले फेसेसही एक्सप्लोर करत आपण आपली जर्नी कंटिन्यू करू. सो आता फायनली माझी राईड आत्ता जे स्टार्ट झालेली आहे, घरातनं आला, आता सेटअप वगैरे बाकी आहे. सो इकडनं करून आता आपण डायरेक्ट जाऊया आपण आपल्या स्पॉटवरती, ते म्हणजे आता नवी मुंबई नगरपालिका इथे. आणि तिकडे आता हा एकंदरीत काय सगळा अनुभव आहे, कारण आज भरपूर रायडर असणार आहेत आणि वेगवेगळ्या जॉनर्सचे, म्हणजे म्हणतात ना सगळ्या अक्रॉस द सेगमेंट्स. मला वाटतं आजची राईड मित्रांनो असं होणार आहे ना की तो भन्नाट झाली तर खूप भन्नाट होणार आहे. म्हणजे अक्रॉस द सिटी आपल्याला रायडर्सात बघायला वगैरे भेटणार आहेत. सो बघू आजचा काय कार्यक्रम आणि काय वेगळं एक्सप्लोर करायला भेटतं ते. सो डेस्टिनेशन आहे आपलं UK रिसॉर्ट खोपोली. सो आता लेट स्टार्ट द राईड. सो मित्रांनो, फायनली आपण येऊन पोहोचलो आहे रजिस्ट्रेशन काउंटर इथे. तो आता इथे गर्दी वाढायच्या आधी जास्त लोक नाही आहेत तर पटकन रजिस्ट्रेशन करून घेऊ. आणि इथे ही लोक आता ही किट देत आहेत. आता हे ऑरेंजवाले जे आपण सूट बघत आहात हे मार्शल्स आहेत, म्हणजे जे राईड गाईड करणार पूर्ण. आणि हे जो समोरून आता तो मित्र आपला घेऊन जात आहे हिरव्या कलरचं, ते आपल्याला वेअर्स भेटणार आहेत. सो आधी ते कलेक्ट करू आणि बाकी स्टिकर्स वगैरे असतात त्यांचे तर ते कलेक्ट करू आणि मग आपण कंटिन्यू करू. सो मित्रांनो भाई बघताय ना, आज ऐसा बहुत जलवा देखने मिलने वाला है भाई. सो मित्रांनो, किंबहुना ही 2025ची आतापर्यंतची या सीझनची पूर्ण वर्षाची मित्रांनो किंबहुना एक भन्नाट राईड होणार आहे भाई. म्हणजे मी आता खरं सांगतो, अजून तर आता म्हणजे म्हणतात ना खूप वेळ आहे निघायला, सुमारे 1 तास वगैरे आहे. आणि आतापासूनच जे रायडर्स वगैरे इकडे आले आहेत ना भाई, म्हणजे अक्रॉस द सेगमेंट. आता समोर तुम्हाला एरिओस दिसते आहे. आता इथे राईट साईडला मी येताना आपल्याकडे BMWच्या मोठमोठ्या गाड्या होत्या, म्हणजे अगदी एरिओस पासून 1-1.5 लाख पासून ते जवळजवळ 25-30 लाखापर्यंतचे सगळे बाईक्स मित्रांनो आपल्याला इथे आज बघायला भेटणार आहे. आणि मित्रांनो, बाईकिंग सेक्टरमध्ये ना एक एक चांगली गोष्ट जी मला नेहमीच वाटते ना, की इथे कोण ना कोणाला मित्रांनो जज नाही करत. आपण प्रत्येक एक दुसऱ्याचे बाईक्स वगैरे आपण आवडीने बघतो, कोणाची बाईक कशी आहे, कोणी काय कस्टम केलं आहे. एखाद्याची सुपर बाईक असेल तर लोक त्याला आवडीने जाऊन बघतात. जसं आता हे मागे बघा, इकडनं आता सुपर बाईक्स चालू झाले. सो इथे आता आपल्याला एप्रिलिया बघायला आहे, तिकडे पुढे आता BMWs वगैरे आहे. सो हे सगळं मित्रांनो करत असताना ना कोण कोणाला कोणाच्या बाईकवरनं जज नाही करत. प्रत्येक जण स्वतःला म्हणजे म्हणतात ना ॲज अ ब्रदरहूड ज्याला म्हणतात की एन्जॉय करत असतात. आणि आता इथे हे सगळ्यांनी जे जॅकेट्स घातले आहेत हिरव्या रंगाचे, त्यामुळे सगळे एका ब्रदरहूडचे पार्ट असंच वाटत आहे. भाई साहब कडक अनुभव आहे हा. सो पहिल्यांदा मित्रांनो म्हणजे म्हणतात ना असं एका म्हणजे असं युनी कलरवरती वगैरे आज राईड वगैरे होणार आहे. सो आता ही राईड एकदा इकडनं स्टार्ट झाली ना मित्रांनो, की म्हणजे एकाच जॅकेटचे एवढी लोक रोडवरती येणार आहेत ना, तोही जो एक प्रसंग आहे ना भाई, तोही खरंच म्हणजे बघण्यासारखा असणार आहे कडक. तर बघू आता, आपल्याला निघायला अजून थोडा अवकाश आहे, तर थोडासा आता इथे जे बाईक्स आहेत ते एक्सपिरियन्स करू. सो हा बघा मित्रांनो मुंबईचा गोस्ट रायडर. आपल्याला इथे आता फक्त मागून आग येणं बाकीचं आहे भाई. बाकी त्याचं कॉस्ट्युम आणि गाडी तर सगळंच मॅच झालं आहे भाई. फक्त फायर इफेक्ट्स मिसिंग आहे याच्यामध्ये. सो आपल्या समोर आता मित्रांनो आहे अल्ट्रा व्हायलेटची F77. सो हे एक इंडियन मेड्स EV स्पोर्ट्स बाईक जिला आपण म्हणू शकता. आणि हिचा जो सुपर एडिशन आहे त्याचं तर 150 किलोमीटरचं टॉप स्पीड आहे मित्रांनो. म्हणजे एक म्हणतात ना एक प्रॉपर सुपर बाईक आहे. आणि लुक्स तर भाई भन्नाट कडक आहे. म्हणजे डिझाईन वाईज सुद्धा गाडी काय कडक आणि ऑसम दिसते आहे यार. सही आहे.
भाई हे आहे द कावासुकीच ओनर ग्रुप्स मला वाटतं, कारण हे सगळे कावासुकीवाले वेगवेगळ्या म्हणजे मुंबईतल्या प्रांतात भागातले लोक आहेत सगळे. आणि भाई कावासुकी एक असा ब्रँड आहे ना जिची पूर्ण इन्व्हेंटरी आहे, म्हणजे ZX6R असेल, निंजा सिरीज असेल, त्याच्यानंतर वर्सेसची सिरीज असेल. ओव्हरऑल सगळ्याच गाड्यांची भारतीय बाजारामध्ये खूप चांगली डिमांड आहे आणि ओव्हरऑल खूप चांगली डिमांड आहे. तर मित्रांनो, आपली आवडती कावासुकी कुठली आणि आपल्याला कुठली कावासुकी घ्यायची आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सो फायनली मित्रांनो, या वर्षातली आपली सगळ्यात भव्य राईड जिला आपण म्हणू शकतो ती चालू झालेले आहेत. सो थँक्स टू IBW फॉर ऑर्गनायझिंग दिस इव्हेंट. भाई असे इव्हेंट ऑर्गनाईज करत राहा. आता पुढच्या महिन्यात त्यांचा एक भन्नाट खूप मोठा इव्हेंट आहे भाई, त्याची फीजही तेवढी आहे. बघू झेपला आपल्याला फायनान्शियली तर पुढचं पुढे, पण आता पुरते भाई या बोलतात ना एक त्याला काय म्हणतात भव्य दिव्य राईड जिला आपण असं म्हणतो. आणि समोर आपल्याला लेफ्टकडे आपण बघू शकतो नगरपालिकेचं आपलं नगरपालिकेचं भवन. भाई हे मला कव्हर करायचं राहिलं त्या बाईक बघायच्या नादामध्ये, इकडचं आजूबाजूचं कुठेच लक्ष नाही गेलं, म्हणजे भाई कुठे आहे काय आहे. आणि आता हे बाहेरची लोक आपण बघू शकतो, ती बाहेर उभी होती बाहेरच्या साईडला, सगळे आता रेडी होत आहेत. सो फर्स्ट बॅच आता डिस्पॅच केलेला आहे. आता हे लोक इथे बॅच वाईज लोकांना सोडत आहेत, त्यामुळे रोडवरती गर्दी नाही करायची म्हणून तसं ठरलंय त्यांचं मला वाटतं. सो आता फर्स्ट बॅच जे आम्ही सगळ्यात पुढे उभे होतो ते आता निघालेत, त्याच्यानंतर हळूहळू बाकीचे आता निघणार आहेत. सो आता मित्रांनो आपण भेटूया आपल्या स्पॉटवरती. तो आजचं जे आपलं डेस्टिनेशन आहे ते आहे खोपोलीचं UK रिसॉर्ट. सो लेट्स गो. भाई खरंच भव्य दिव्य आहे, म्हणजे तिकडे पलीकडे सुद्धा रायडर्स आहेत आणि खरं सांगतो भाई 1000 पेक्षा जास्त रायडर्स आहेत. भन्नाट इव्हेंट आहे भाई, एक नंबर. सो मित्रांनो फायनली आपण स्पॉट वरती आलेलो आहे. UK रिसॉर्ट खोपोली इथे आलेलो आहे. आणि भाई बाईक्स क्वांटिटी बघितली ना भाई, आणि क्वालिटी म्हणजे फक्त अशी कुठली बाईक नाहीये जी रोडवरती आहे आणि जी इथे नाहीये भाई, म्हणजे अक्रॉस द सेगमेंट अक्रॉस द सगळं आहे. आता आपण जाऊया, इव्हेंट चालू झाला, इव्हेंट एक्सप्लोर करूया आणि नाश्ताही करूया. लेट्स गो. Community manager for India Bike Week, Prathamesh Shetty, who's again a core team. Veer Salvi, who does all the content for India Bike Week. Where's Veer? Oh, here. So we are a very small team that put together. I mean, there are 2-3 more people who haven't come here, but we are a very small team that put this festival together with the support from all of you. And we just hope all of you come to India Bike Week. We are going to have 2 days of amazing party and amazing biking content in Goa. Thank you so much, guys. सो आता मित्रांनो आपण ज्यांना ऐकलं ते IBW ची कोर टीम आहेत, म्हणजे जे पूर्ण फेस्टिवल गोवाचं फेस्टिवल हे राईड्स वगैरे जे ऑर्गनाईज करतात ती लोक आहेत ती. सो आता त्यांनी ऑफिशियली म्हणजे म्हणतात ना एक ओपनिंग स्पीच वगैरे दिलेली आहे प्रोग्रामची. आता इथे इव्हेंट्स वगैरे चालू झाले आहेत. सो थोड्या वेळ आता इकडचे हे इव्हेंट्स ऑर्गनाईज करू आणि भाई एकदा गर्दी इथे सगळी आली की आपण शांतपणे जाऊन सगळे बाईक्स वगैरे एक्सप्लोर करू. Okay. Team Bandra is the winner, guys. Make some noise for Team Bandra! Continue, guys. Ma'am, you have to do a proper push-up. I'm disqualified. All right, the little girl in the blue mermaid, make some noise. What's your name, ma'am? सो मित्रांनो फायनली सगळे रायडर्स आलेले आहेत. आता तिकडे मेन इव्हेंट नाश्ता वगैरे चालू झालेला. आता बाईक सेगमेंटमध्ये आजच्या जशी लोकं नाही आहेत. सो आपण आता म्हणू शकतो बाईक्स म्हणजे म्हणतात ना ज्या लोकांनी कस्टम्स केलेले आहेत वगैरे बोलतात ना स्पोर्ट्स बाईक वगैरे, हा सगळा कंटेंट आता आपण अनुभव करूया. सो आता हा कंटेंट तुम्ही मस्त थोड्या वेळ अनुभव करा. वन ऑफ अ काइंड कंटेंट आहे ब्रो. सो मित्रांनो ही आहे बेबी TRK 251cc. आणि मित्रांनो 251cc सुद्धा बघायला बऱ्यापैकी मॅसिव्ह आहे यार बाईक, म्हणजे अशी बल्की बाईक बऱ्यापैकी वाटते. सिंगल सिलेंडर इंजन आहे. सो मित्रांनो बेनेली TRK 500cc
म्हणजे हा प्रॉपर एक घोडा म्हणता ना भाई, म्हणजे प्रॉपर एक बोलतात ना मस्क्युलर लुक आहे यार. पण आता मित्रांनो जो नवीन मॉडेल आला ना याचा 2025चा, त्याच्यामध्ये त्या लोकांनी मस्क्युलॅरिटी जी आहे ती कमी केलेली आहे. त्यामुळे ह्या मॉडेलची डिमांड मित्रांनो कायम मार्केटमध्ये ॲज अ मस्क्युलॅरिटी या मॉडेलची डिमांड असणार आहे. आणि पुढे एका भावाने कस्टम केलेली बाईक आहे सेम बेनेलीची. तर हा आय गेस इफ आय एम नॉट रॉंग हा कस्टम कलर आहे कंपनीचा, हा बाय डिफॉल्ट कलर नाही आहे. सो मित्रांनो एरिओक्स आहे आणि भाई काय कस्टम केली आहे यार गाडी. म्हणजे खालती बघा त्यांनी गार्ड्स लावले आहेत तिकडे. त्याच्यानंतर त्या गाडीची सीट बघा भाई 6, म्हणजे त्यांनी सस्पेन्शन सुद्धा कस्टम्स आहेत, ते ओरिजिनल सस्पेन्शन नाही आहेत गाडीचे ब्रो. भाई म्हणजे बाईक फेल आहे यार या गाडी स्कूटर समोर. हॅट्स ऑफ आहे माई ज्याची कोणाची बाईक आहे ब्रो, हॅट्स ऑफ टू यू. सो मित्रांनो आपल्यामध्ये एक फेमस मेम आहे ना, इसमें और इसमें 19-20 का फरक आहे. अरे 19 लाख का फरक आहे. तो मित्रांनो ते हे इथे आपल्याला बघायला भेटत आहे. सो भाई बाजूला उभी आहे TRK 500 आणि त्याच्या बाजूला BMW R1250. म्हणजे भाई लिटरली डबल आहे इंजन. त्याचं इंजन बघा साईडला असं म्हणजे बोलतात ना त्याला साईड इंजन. मी ॲक्च्युली सॉरी हे नाव विसरलो या टाईपच्या इंजनचं, पण ते आपलं V-ट्विन आपलं पॅरेलल ट्विन इंजन आहे, इनलाईन 2 इंजन आहे. आणि भाई 6 म्हणजे दिसायला बल्की आहे. पण म्हणजे म्हणतात ना ते प्राइसिंग म्हणजे म्हणतात ना ही एक विकली ना भाई हे 2.5 बाईक येतील. म्हणजे एवढा फरक आहे भाई प्राइसिंग मध्ये, खतरनाक आहे यार. सो मित्रांनो स्पोर्ट्स बाईक वगैरे तर भरपूर एक्सप्लोर केले. आता आपण जाऊया द अनटेम्ड रॉ इंजन ज्याला म्हणतात ना ते एक्सप्लोर करूया. सो हे आहे मित्रांनो यामाहा. म्हणजे ज्याचा नाद, ज्या गाडीचा नाद मोठे मोठे स्पोर्ट्स बाईक सुद्धा कधी करत नाहीत ते हे गाड्या आहेत भाई. आणि हा पूर्ण यांचा ग्रुपच आहे भाई. म्हणजे ये ग्रुप से तो बड़े बड़े राइडर वाले ग्रुप उलझते नहीं रहेंगे, ऐसा हालत रहेगा भाई साहब. म्हणजे किती सारे आहेत, म्हणजे अगदी त्या पॉइंट पासून ते इथपर्यंत आहेत बघा. खतरनाक आहे यार. सो मित्रांनो ही आहे ज्याला द होली ग्रेल ऑफ बाईकिंग असं म्हणतात. म्हणजे म्हणतात ना ते अक्रॉस द ग्लोब जिचे फॅन्स आहेत ती एक बाईक म्हणजे हायाबुसा. त्याच्या शेजारी त्याच कंपनीची आपल्याला GSX बघायला भेटत आहे. आणि तिकडे बाई हायाबुसाची एक कट्टर कॉम्पिटिटर BMW 1000RR आहे. आणि त्याच्या बाजूला आपल्याला GSX बघायला भेटत आहे सुझुकी कलरमध्ये. आणि म्हणजे इथे आपल्याकडे आता 4 बाईक्स आहेत. आणि याच्यामध्ये जी उभी आहे ती आहे ट्रायम्फ टायगर. भाई साहब खतरनाक ना. सो मित्रांनो बघा ही बाईक मुंबई ते लंडन गेलेली आहे. म्हणजे भाई एका अर्थी आपण असं बोलू शकतो की जेवढं मी माझ्या आयुष्यात जेवढं आपलं देश नाही बघितलं किंवा दुनिया नाही बघितली आहे भाई तेवढी दुनिया या बाईकने बघितलेली आहे. किंबहुना या बाईकच्या ओनरने बघितलेली आहे भाई. म्हणजे मुंबई ते गोवा हा प्रवास तो भाई हा भन्नाट आहे. आणि हा रिसेंटली प्रवास आपल्या एका मराठी रायडरने सुद्धा केलेला आहे. त्यामुळे एक फेमस रूट आहे हा खूप. बघू माझी तर अशी काय याची इच्छा नाही. आपलं तर भाई मराठी कंटेंट आहे. मला महाराष्ट्रात पूर्ण बोलतात ना महाराष्ट्रात आणि आपला देश एक्सप्लोर करायला भेटलं ना भाई तरी माझ्यासाठी पुरेसं आहे खरं सांग. सो मित्रांनो दिस विल बी द नेक्स्ट जनरेशन ऑफ मोटरसायकलिंग असं आपण म्हणू शकतो. सो ही आहे X47 अल्ट्राव्हायोलेटची EV. आणि भाई दिसायला कडक आहे यार. त्याची ती बघा तेवढी जाड तिकडे बॅटरी आहे खालती बॅटरा असं आपण बोलू शकतो. हा मागे मोटर आहे आणि चेन ड्राईव्ह आहे. सही आहे यार. म्हणजे प्रॉपर बाईक आहे. असं आपल्या भावी पिढीला माईट बी आपल्या नंतरच्या पिढींसाठी हे एक जे म्हणतात ना एक जे राईफचं मोर असेल. आणि भाई याच्यामध्ये एक गोष्ट काय मिसिंग आहे बघा या बाईकमध्ये आपल्याला काय मिसिंग वाटतंय ते मला कमेंटमध्ये सांगा.
सो मित्रांनो, आजचा कंटेंट कसा वाटला, म्हणजे खूप वेळेनंतर एक प्रॉपर ब्लॉगिंग कंटेंट ज्याला आपण म्हणतो असा कंटेंट चॅनलवरती आला. आणि भाई मी खरं सांगू, म्हणजे मागील काही आठवडे महिने वगैरे असेल जे म्हणजे डोक्यामध्ये तेच विचार वगैरे सगळं चालू होतं ना भाई, त्यातनं कुठेतरी आज बऱ्यापैकी एक ब्रेक भेटला. म्हणजे आज जे काय अनुभवायला भेटलं ना भाई, म्हणजे ही एक प्रॉपर मेमरी ज्याला आपण म्हणतो ना, म्हणजे असं माझ्यामध्ये तरी मी पहिल्यांदा असं एवढ्या मोठ्या ग्रुप बरोबर अशी मी एखादी राईड केली. आणि भाई हा अनुभव खरंच खूप भारी होता. म्हणजे ॲक्रॉस द सेगमेंट्स बाईक मला आपल्याला बघायला भेटले. आणि आजच्या राईडमधनं मित्रांनो घेऊन जावंसं एक महत्त्वाचं हे असं होतं ना की मित्रांनो, वाहन महत्त्वाचं नसतं. म्हणजे म्हणतात ना, इथे लिटरली म्हणजे बोलतात ना, स्कूटर्स वगैरे पासून ते आपले म्हणजे बोलतात ना, एक 22, 30, 40 लाखाच्या बाईक्सपर्यंत ॲक्रॉस द सेगमेंट सगळे बाईक्स बघायला भेटले. वाहन महत्त्वाचं नसतं, आपल्या आतमध्ये ते इंथू असणं की नाही मला फिरायचं आहे वगैरे, एक्सप्लोअर करायचं आहे वगैरे, ते महत्त्वाचं असतं. ते आज इथे बघायला भेटलं. आणि त्या विचारावाली लोक आज इथे आपल्याला भरपूर बघायला भेटले. तर भाई कडक अनुभव होता आणि खरंच खूप मजा आली. म्हणजे म्हणतात ना, खूप वेळेनंतर असं एक म्हणजे म्हणतात ना, औराला वगैरे असा कंटेंट बघायला भेटतं. पण आज जो इथे घडला तो औरा 3X 4X वगैरे घडला. सो आता पुढच्या महिन्यामध्ये IBWचं मेन फेस्टिवल आहे आपलं तिथे गोव्याला, वॅगाटॉरला. ते माझ्या घरापासून अवघ्या काहीतरी 20 किलोमीटरवरतीच आहे. तर बघू ते कंटेंट घेता आलं. एंट्री फी थोडंसं आपल्या बजेटच्या बाहेर आहे आत्तासाठी. तर बघू जर झोमॅटो वगैरेने कवर करता आलं किंवा अदर काही फ्रीलान्स वगैरे ते पैसे अजून आलेले नाही आहेत लास्ट टाईमचे, जर ते आले तर आपण तो इव्हेंट नक्की कवर करू. आपलं बाईक राईड वगैरे होऊन जाईल. सो धन्यवाद मित्रांनो आजच्या या ब्लॉगसाठी कनेक्ट केल्याबद्दल. आणि खरंच खूप अप्रतिम व भन्नाट ब्लॉग झाला. भेटूया पुढच्या ब्लॉग.